वेलकम. वेलकम. कृपा एज्युकेशन अकॅडमी मध्ये आपलं स्वागत आहे. तर विद्यार्थ्यांनो, आज आपण प्रकरण 9 भूगोल इयत्ता 7वी विषयातील कृषी या पाठाबद्दल माहिती पाहणार आहोत. तर भारत हा कृषी प्रधान देश आहे आणि येथील लोकांचा मुख्य व्यवसाय कृषी आहे. म्हणून कृषी या पाठाबद्दल आपण माहिती घेणार. सुरुवातीला आपण हे चित्र पाहणार आहोत. तर ह्या चित्रामध्ये काय काय दिसते तुम्हाला? तर एकीकडे शेती करतायत ते दिसतं, दुसरीकडे पशुपालन दिसतं, त्यानंतर इथं कुक्कुटपालन दिसतं, इथं गायीचं म्हणजे पशुपालन त्यांनी करत असलेलं तुम्हाला दिसतं. तर ह्या चित्रामध्ये तुम्हाला काय काय दिसत आहे ते सांगा बरं. तर त्या चित्रात शेत, घर, कुत्रा म्हणा, कोंबड्या, शेळ्या, गायी, म्हशी तसेच काही लोक काम करताना आपल्याला दिसतात. तर या चित्रातील घर कोणाचं असेल? तर ह्या चित्रातील घर शेतकऱ्यांचं असेल. तर पुढं चित्रात कोणकोणती अवजारे तुम्हाला दिसत आहेत? तर चित्रात फावडे व नांगर हे अवजारे तुम्हाला दिसत आहे. आणि या अवजारांचा उपयोग कशासाठी करत असतील बरे? तर विद्यार्थ्यांनो, या अवजाराचा उपयोग फावडे हे अवजारे शेतात बंधारे आणि चारी तयार करण्यासाठी वापरतात. तसेच नांगर या अवजारांनी शेतीतील माती खालीवर करून पिकांसाठी भुसभुशीत जमीन तयार केली जाते. तर चित्रात दाखवलेल्या कृती कोणत्या व्यवसाय प्रकारात येतील? तर चित्रात दाखवलेल्या कृती हे शेती आणि पशुपालन या व्यवसाय प्रकारात येतात. त्यानंतर या लोकांचा मुख्य व्यवसाय हा कोणता असेल? तर शेती आणि पशुपालन हा या लोकांचा मुख्य व्यवसाय आहे. चित्रातील घर हे कोणाचं आहे? शेतकऱ्यांचं घर असेल. आणि तुमच्या रोजच्या जीवनात तुम्ही वरीलपैकी कोणती उत्पादने वापरता? म्हणजे शेळ्या कोंबड्या पाळल्याने काय होतं? शेळीपासून आपल्याला दूध मिळतं, कोंबड्यापासून आपल्याला अंडी मिळते, तसेच चिकन व मटणही मिळतं. शेळ्या व मेंढ्या विकून पैसेही मिळवता येते. म्हणून शेतकरी आपल्या पूर्वी काय करत होते? आपल्या उदरनिर्वाहासाठी ती शेती करत, नंतर ते काय करू लागले? त्यांचे मोठ्या प्रमाणात शेळ्या आणि कोंबड्या व गाई म्हशी ते पाळत आणि हे व्यवसाय त्यांच्या शेतीला पूरक व्यवसाय म्हणून ते करत असत. म्हणून म्हशी, शेळ्या, गाई यापासून मिळणारे दूध हे उत्पादन आपण वापरतो. तसेच कोंबडीपासून मिळणारी अंडी, शेतीतून मिळणारे अन्नधान्य, भाजीपाला ही उत्पादने सुद्धा आपण काय करत असतो? वापरत असतो. ह्या प्रश्नाची उत्तरे. तर भौगोलिक स्पष्टीकरण पाहूयात. वरील चित्रात शेतीतील पिके तसेच घराजवळील नांगराचा फाळ या बाबी आहेत. यावरून ते शेतकऱ्यांचे घर आहे हे सहज कळते. शेतकरी शेळ्या, गाई, म्हशी, कोंबड्या पाळतो. या गोष्टी देखील चित्रात दिसत आहेत. यातून त्याला दूध, अंडी आदी उत्पादने मिळतात. कोंबड्या, शेळ्या विकून त्याला पैसा मिळतो. या सर्व कृती तो उदरनिर्वाहासाठी करत असतो. या सर्व कृती नैसर्गिक घटकावर अवलंबून असतात. या कृती कृषी या सदरात मोडतात. हे व्यवसाय शेतीला पूरक असतात. त्यानंतर कृषी व्यवसायाची व्याप्ती बरीच मोठी आहे. अन्नधान्य, वस्त्र आदी गरजांसाठी वनस्पती व प्राणी यांचा उपयोग होतो. शेतातील पिकांच्या उत्पादनाबरोबर गुरे, शेळ्या, मेंढ्या, कोंबड्या पाळणे, त्याचबरोबर रेशमाचे किडे व मधमाशा पालन, फुलबाग, फळबाग, मत्स्यपालन, त्याला मत्स्य शेती असं म्हटलं जातं, वराह पालन, एमू पालन इत्यादी व्यवसायांचाही समावेश कृषीमध्ये होतो. कृषी व्यवसायामध्ये मनुष्यबळ, प्राणी, अवजारे तसेच इतर विविध साधने वापरली जातात. आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग केला जातो. कृषी व्यवसायामध्ये शेती हा सर्वात महत्त्वाचा आणि प्रमुख व्यवसाय मानला जातो. आता पहा बरं, हे जमते का असं विचारलेले आहे. म्हणजे पारंपरिक ते आधुनिक कृषी संबंधित कृती इथं आपल्याला दाखवलेल्या आहेत. तर पहिल्या चित्रामध्ये आपल्याला काय काय दिसते पहा बरं. तर पहिल्या चित्रामध्ये माणूस हाताने पिकाचे कापणी करत आहे. तर दुसऱ्या चित्रात बैल आणि मनुष्य वापरून ते शेतात काय करत आहेत? बैल आणि मनुष्य वापरून ते शेतात काम केले जात आहे. तर
नंतरच्या चित्रात मशीनच्या साहाय्याने पिकांची कापणी होऊन धान्य प्रत्यक्षात ट्रॅक्टरमध्ये भरले जात आहे. त्यानंतर पूर्वीच्या म्हणजे पारंपरिक शेती पद्धतीत सुरुवातीच्या काळात शेतात माणूस सर्व कामे स्वतःच्या हाताने करीत असे. त्यानंतर माणूस काही कामे जनावरांचा वापर करून करू लागला. आजच्या आधुनिक काळात कापणी, पेरणी ही सर्व कामे यंत्राच्या सहाय्याने होऊ शकतात. तर पुढील चित्रात म्हणजे खालच्या ह्या मधल्या लाईनच्या चित्रामध्ये काय काय दिसते सांगा बरं. तर या चित्रामध्ये एका पाईप मधून आपल्याला पाणी बाहेर पडून एका ठिकाणी जमलेलं आहे. तर त्या पुढच्या चित्रात पाईपातून वेगवेगळ्या दिशेला पाण्याचे फवारे बाहेर पडून पिकांना दिले जात आहे. आणि नंतरच्या चित्रात ठिबक सिंचन पद्धत वापरून रोपांना पाणी दिले जाते आहे. म्हणजे आधुनिक शेती पद्धतीमध्ये काय झालेलं आहे, ठिबक सिंचन पद्धत वापरले जात आहे. म्हणजे ही पहिल्या चित्रात म्हणजे सारी पद्धत होती, ती सारी पद्धतीने ही पारंपरिक पद्धत आहे. त्यानंतर तुषार सिंचन म्हणा, ठिबक सिंचनमुळे पाण्याची बचत होते आणि पिकांची चांगली वाढ होते. ही आधुनिक पद्धत म्हणून आपण म्हणू शकतो. तर नंतरच्या पहिल्या चित्रामध्ये काय आहे बघा. पहिल्या चित्रात कोंबड्या घराच्या बाहेर आहेत. तर दुसऱ्या चित्रात त्याच्यासाठी काय वापरलेलं आहे, तिथं डालगी म्हणजे टोपली तयार केला आहे. तर तिसऱ्या चित्रात पोल्ट्रो फॉर्म बघतो तशी कोंबड्याची नीट देखरेख होईल अशी व्यवस्था त्यांनी केलेले आहेत. म्हणजे सुरुवातीच्या काळात कौटुंबिक उदरनिर्वाहापुरती शेती केली जात. नंतरच्या काळात ते काय करू लागले, कोंबड्यांपासून अनेक कोंबडे तयार करू लागले. म्हणजे कोंबडे सुद्धा ते विकू लागले आणि अंडी सुद्धा विकून त्यापासून त्यांनी पैसा गोळा करू लागले. त्याचे खाद्य व स्वच्छ व सुरक्षित जागी त्यांच्या अंडीना वगैरे ठेवण्यात येऊ लागलं. त्यालाच काय म्हणतो आपण, पोल्ट्री पद्धत असं म्हणतो. मग नंतर ह्याच गोष्टीला आपण कुक्कुटपालन असंही म्हणतो. तर अशा प्रकारे आपण पारंपरिक कृषी पद्धत आणि आधुनिक कृषी पद्धती या तंत्रात काय फरक आहे हे पाहिलं. आता भौगोलिक स्पष्टीकरण पाहणार आहोत. वरील चित्राचे निरीक्षण केल्यानंतर कृषी व्यवसायात कालानुरूप झालेले बदल आपल्या लक्षात येतात. पूर्वी आदी मानवाला जंगलात भटकावे लागत होते. त्यातून मिळवलेल्या उत्पादनातून तो आपला उदरनिर्वाह करीत असे. नंतर त्याला शेतीची कल्पना सुचल्यामुळे शेतीतून जास्तीत जास्त उत्पादन घेता येऊ लागले. त्यातून वर्षभरासाठीच्या अन्नधान्याची तरतूद मानव करू लागला. शेतातील पिकांबरोबरच मानव पशुपालन, मत्स्यपालन, मधमाशी पालन, फुलशेती, फळशेती यासारखी उत्पादने घेऊ लागला. पूर्वीचे भटके जीवन सोडून तो एका ठिकाणी राहून कृषी संबंधी विविध व्यवसाय करू लागला. वरील चित्रात आपण कृषीत घडून आलेले विविध बदल पाहिले. आता आपण कृषी या सदराखाली येणाऱ्या विविध व्यवसायाची ओळख करून घेऊया. या व्यवसायातील विविध उत्पादने आपण आपल्या रोजच्या जीवनात वापरत असतो. या व्यवसायांपैकी पारंपरिक व्यवसायांना शेतीपूरक व्यवसाय म्हणून ओळखले जाते. पशुपालन, वेगवेगळ्या पशूंचे पालन करून त्यापासून विविध उत्पादने घेणे, त्याचा विविध कामासाठी वापर करणे व आपला निर्वाह चालवणे हा पशुपालनाचा मुख्य उद्देश आहे. त्यानंतरचा आहे गुरेपालन. गाय, बैल, म्हैस, रेडा इत्यादी जनावरांचे शेतीसाठी पालन केले जाते. शेतीच्या कामात वापरता येणारी व दुभती जनावरे पाळणे हा एक व्यवसाय आहे. मिश्र शेतीचा तो अविभाज्य भाग असून त्याचे स्वरूप आधुनिक व्यापाराचे आहे. भारतात या व्यवसायाचे स्वरूप अलीकडे बदलले आहे. व्यापारी तत्वावरील पशुपालन व्यवसाय मुख्यत्वे दूध व मांस यासाठी केला जातो. त्यानंतरचा मुद्दा आहे शेळी आणि मेंढी पालन. हा सुद्धा एक पारंपरिक व्यवसाय आहे. शेळी पालन व मेंढी पालन हे डोंगराळ तसेच निम ओसाड कोरड्या हवामान प्रदेशात केले जाणारे व्यवसाय आहेत. नागरी वस्त्यांपासून दूर ग्रामीण व डोंगराळ भागातील परिसरात असलेले खुरटे गवत, झुडपे, भाबळी यावर शेळ्या व मेंढ्या पोसल्या जातात. भारतात मांस हाच मुख्य उद्देश ठेवून हा व्यवसाय केला जातो. लोकरीसाठीही मेंढी पालन केली जाते. पुढचा व्यवसाय आहे कुक्कुटपालन. कृषी व्यवसायात जगात सर्वत्र कोंबडी वा या वर्गातील पक्ष्यांचे पालन कमी अधिक प्रमाणावर आढळते. परसदारी वा शेतात कोंबड्या पाळणे हा एक पारंपरिक व्यवसाय आहे. हा व्यवसाय घरगुती तसेच व्यापारी तत्वावरही केला जातो. व्यापारी तत्वावर हा व्यवसाय करताना विशेष खबरदारी घेतली जाते. यासाठी शास्त्रीय पद्धती वापरतात.
भारतात हा व्यवसाय शहरांच्या जवळ मोठ्या प्रमाणावर चालतो, कारण या व्यवसायाला शहरातून आयती बाजारपेठ उपलब्ध होते. काही भागात ससे पालन, एमू पालन व वराह पालन हे व्यवसाय केले जातात. मधमाशी पालन. मध व मेण यासारखी उत्पादने मिळतात, म्हणून मधमाशी पालन व्यवसाय केला जातो. मध गोळा करण्यासाठी मधमाशा फुलोरा आलेल्या झाडांवर फिरतात, त्यामुळे परागीभवन चांगले होऊन झाडांची फलधारणा वाढते व परिणामी पिकांचे उत्पादन वाढते. मधमाशी पालनाचा व्यवसाय हा शेतीच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण आहे. मत्स्यपालन. मत्स्य शेती करण्यासाठी शेततळी तयार केली जातात, त्यात पाणी साठवतात व तळ्याच्या मत्स्यबीज आणून सोडतात. त्यासाठी गोड्या पाण्यात वाढू शकणाऱ्या माशांच्या प्रजातीचा वापर करण्यात येतो. माशांच्या उत्तम वाढीसाठी शास्त्रीय पद्धतीने त्यांचे संगोपन केले जाते. खुल्या समुद्रातील मासेमारीमध्ये अनेक धोके असतात. जाळ्यात अनेक प्रकारचे मासे येतात, त्यांचे वर्गीकरण करण्याचे काम वाढते. सर्वच माशांना सारखा भाव मिळत नाही, म्हणून एखाद्या विशिष्ट प्रकारच्या माशांची स्वतंत्र पैदास करण्यास सुरुवात झाली. त्यातूनच मत्स्य शेतीचा विकास झाला. वाम, रोहू, रावस, कोळंबी इत्यादी उत्पादन मत्स्य शेतीत घेतले जाते. रेशीम शेती. रेशीम किड्यांच्या कोशांपासून रेशीम धागे मिळवले जातात. हे धागे अत्यंत सूक्ष्म व चिवट असतात. त्यांपासून मुलायम रेशीम वस्त्र निर्मिती करता येते. कोशापासून धागा निर्मिती व धाग्यांपासून वस्त्र निर्मिती हे स्वतंत्र व्यवसाय आहेत. याचा समावेश कृषी या संज्ञेत होत नाही. शेतकऱ्यांना रेशीम किड्यांचे बीज वेगवेगळ्या संस्थांमार्फत पुरवले जाते. तुतीच्या झाडाचा पाला हे रेशीम किड्याचे मुख्य खाद्य आहे. तुतीचे झाड कमीत कमी 15 वर्षे तरी जिवंत राहते, त्यामुळे दरवर्षी लागवडीचा खर्च वाचतो. रोपवाटिका व्यवसाय. गेल्या काही वर्षात फलोत्पादन, औषधी व सुगंधी वनस्पती आणि इतर वृक्ष शेती असे शेतीशी निगडीत परंतु वेगवेगळ्या स्वरूपाच्या उत्पादनाखालील क्षेत्र वाढत आहे. या प्रकारच्या उत्पादनांना चांगल्या दर्जेदार रोपांची, कलमांची, कंदांची व बियाणांची आवश्यकता असते. यातूनच रोपवाटिका हा व्यवसाय उदयास आला. या व्यवसायातून मिळणारे आर्थिक उत्पन्न देखील चांगले असते. माहित आहे का तुम्हाला, हे एक ॲडिशनल माहिती आपल्याला पाहायचं आहे. हरितगृहातील शेती म्हणजे कमी क्षेत्रातून जास्तीत जास्त उत्पादन काढणे आणि जमीन, हवामान, उष्णता, आर्द्रता, ओलावा इत्यादी सारख्या नैसर्गिक घटकांवर पूर्ण नियंत्रण ठेवून जास्त आर्थिक फायदा मिळवून देणाऱ्या नगदी पिकांचे उत्पादन घेण्यासाठी हरितगृहांचा वापर केला जातो. हरितगृहातील शेती हा शेतीचा अलीकडच्या काळातील विशेष प्रकार आहे. हरितगृह उभारणीसाठी लोखंडी पाईपचा, सांगाडा आणि प्लास्टिकचा कागद यांचा वापर केला जातो. पाणी, उजेड व तापमान यांचे नियंत्रण तसेच बंदिस्त वातावरणामुळे रोगराईचे नियंत्रण करणे हे यामागचे मुख्य उद्देश असतात. लिली, जरबेरा अशा जास्त आर्थिक फायदा देणाऱ्या फुलांच्या शेतीसाठी व्यापारी तत्वावर हरितगृहाचा वापर मोठ्या प्रमाणात होतो. हे तुम्ही छायाचित्रामध्ये पाहू शकता. हरितगृह शेती. शेतीचे प्रकार आता आपल्याला पाहायचं आहे. एखाद्या प्रदेशातील भौगोलिक विविधता व सांस्कृतिक भिन्नता, तंत्रातील विविधता यांचा विचार करता शेतीच्या विविध पद्धती उदयास आलेल्या आहेत. शेती करण्याचा उद्देश, घेतली जाणारी पिके, शेती करण्याची पद्धती, वापरात येणारे तंत्र, भूमीचे उपयोजन इत्यादीवर शेतीचा प्रकार ठरतो. सर्वसाधारणपणे शेतीचे पुढील प्रकार करता येतील. आता शेतीच्या प्रकारामध्ये निर्वाह शेती व व्यापारी शेती असे दोन प्रकार असून, निर्वाह शेतीचे स्थलांतरित शेती आणि सखोल शेती असे दोन भाग पडतात, तर व्यापारी शेतीचे विस्तृत शेती, मळ्यांची शेती, मंडई बागायती शेती आणि फलोद्यान शेती असे 4 भाग पडतात. पहिल्यांदा आपल्याला निर्वाह शेती पाहायचं आहे. पारंपरिक शेतीमध्ये सखोल शेती व स्थलांतरित शेती असे दोन मुख्य प्रकार होतात.
सखोल शेती ही एकाच जमिनीत अनेक वर्षापर्यंत केली जाते. स्थलांतरित शेतीमध्ये प्रत्येक वेळी नव्या जमिनीत शेती केली जाते किंवा ठराविक काळानंतर त्याच जमिनीत पुन्हा शेती केली जाते. सखोल शेती कमीत कमी क्षेत्रात